सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 8 ओवी क्रमांक 100 पासून आता सुरुवात करूयात. सकळाम जाणणे या जे लाणी तिये जाणीवेची जे खाणी तया ज्ञानियांची आयणे जया ते अक्षरू म्हणिपे. जे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा शेवट व सगळ्या ज्ञानाची खाण अशा बुद्धिमान ज्ञानी पुरुषांनीही ज्याला अक्षर असे म्हटले आहे. चंडवातेही न मोडे ते गगनची किंपुढे वाचुनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैचे. झंझावाताने न मोडणारे असे एक खरोखर आकाशच आहे. त्याच्याशिवाय त्या वाऱ्यापुढे ढग आले असता कसे टिकतील. तेवीम जाणणे या जे आकळिले ते जाणीवले पणेची उमाणले मग नेणीवेची तया म्हणितले अक्षर सहजे. त्याचप्रमाणे ज्ञानाला जे समजले ते ज्ञानाच्या मापात आले म्हणून ते क्षर म्हणजे नाशवंत होय. मग जे जाणण्यास अशक्य त्याला सहज अक्षर अविनाशी असे म्हणतात. म्हणून वेदविद नर म्हणती जया ते अक्षर जे प्रकृतीचे परमात्मरूप. म्हणून वेद पारंगत पुरुष ज्याला अक्षर ब्रह्म असे म्हणतात व जे मायेच्या पलीकडील असून सच्चिदानंद रूप आहे आणि विषयांचे विष उलंडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी आणि विषयांचे विष लवंडून इच्छा टाकून व सर्व इंद्रियांचे दमन करून देहरूपी झाडाच्या तळी उदासीन वृत्तीने बसलेले ते या परिविरक्त जयाची निरंतर वाट पाहात निष्कामासी अभिप्रेत सर्वदा जे. विरक्त पुरुषही ज्याची नेहमी वाट पाहत असतात व जे नेहमी निरीच्छ लोकांना आवडते. जयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची सांकडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करीती. ज्याच्या आवडीकरिता योगीजन ब्रह्मचर्यादी संकटे जुमानीत नाहीत व निष्ठुरपणाने इंद्रिय निग्रह करीतात. ऐसे जे पद दुर्लभ आणि आगाध जयाची ये थडिये वेद चुबू कळीले ठेले. असे जे दुर्लभ पद ज्याचा अंत नाही व जे वेदालाही जाणता आले नाही ते पुरुष होती जे या परी लया जाती. तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो. मी सांगितल्याप्रमाणे जे देह ठेवितात ते त्या पदाला प्राप्त होतात. म्हणून पार्था त्याचबद्दल आणखी एक तुला सांगतो. तेथ अर्जुने म्हणितले स्वामी हेची म्हणावया होतो पहा मी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोली जो काम. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, हे गुरो मी आपल्यास आता हेच विचारणार होतो तो आपण मजवर सहजच कृपा केली तर आता सांगण्यास सुरुवात करावी. परी बोलावे ते अति सोहोपे तेथ म्हणितले त्रिभुवन दीपे तुझ काय नेणो संक्षेपे सांगेन ऐक. परंतु काय सांगावयाचे ते अगदी सोप्या रीतीने मात्र सांगा. त्यावेळी त्रिभुवन दीप जे श्रीकृष्ण ते म्हणाले, तुला का आम्ही ओळखत नाही. तुला संक्षेपाने सांगतो. तरी मना या बाहेरीलीकडे या वयाची साविया सवे मोडे हे हृदयाची या डोही बुडे तैसे की जे. तर मग मनाची बाहेर हिंडण्याची स्वाभाविक सवय मोडून ते हृदय डोहात निमग्न होऊन राहील असे कर. श्लोक 12. सर्वद्वाराणि संयम्य मनोरुद्धी निरुध्य च मुधन्यार्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम. अर्थात ज्ञानाच्या सर्व द्वारांचा संयमन करून आणि मनाला हृदय कमलात अडकवून त्याला हृदयात अडवून धरून आपल्या प्राणवायूलाही सुषुम्ना नाडीच्या द्वारा मस्तकात स्थापून योगधारणा धरण्यास प्रवृत्त झालेला जो पुरुष तशीच धारणा धरीत असताना परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळा असती. परंतु ज्या वेळेस इंद्रियांची द्वारे निग्रहाने बंद असतात तेव्हाच ही गोष्ट घडते. तरी सहजे मन कोंडले हृदयाची असेल उगले जैसे करचरणी मोडले परिवरून संडी. असे झाले म्हणजे मग मन सहज कोंडले जाऊन हृदयातच स्वस्थ असते. ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला प्राणी आपले घर सोडित नाही तैसे चित्त राहिलिया पांडवा प्राणांचा प्रणवची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्धनीवरी. त्याचप्रमाणे अर्जुना मनाची स्थिरता झाल्यावर
प्राणायामाने ओंकाराचे ध्यान करावे. मग प्राणवायू क्रमाक्रमाने ब्रह्मरंध्रापर्यंत आणावा. तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. मग आकार उकार व मकार ही त्रायी अर्धमात्रेत मिळेपर्यंत धारणाशक्तीच्या बलाने प्राणवायू ब्रह्माकाशात मिळतो न मिळतो अशा बेताने धरावा. तव वरी तो समीरो निराळी की जे स्थिरो, मग लग्नी जेवी ओंकारो बिंबीच विलसे. तोपर्यंत तो वायू मस्तकाशांत स्थिर करावा. नंतर ओंकाराचा व त्याचा संयोग झाल्यावर मूळ स्वरूप जे ब्रह्म त्यात तो रममाण होतो. श्लोक 13. ओमितेकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन्, यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. अर्थात ओम असे हे जे एक अक्षररूप ब्रह्म, परब्रह्माचे नाव उच्चारणारा व त्या नावाचा अर्थ अशा मला अनुचिंतणारा, माझे ध्यान करणारा, जो देहाचा त्याग करून मरून जातो तो परमगतीला पोचतो. तैसे ओम हे स्मरो सरे, आणि तेथीची प्राणोपुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घन जे. त्याबरोबर ओंकाराचे स्मरण बंद पडते आणि तेव्हाच प्राणाचा शेवट होतो. मग ओंकाराचे पलीकडील जे ब्रह्मानंद स्वरूप तेच बाकी राहते. म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरत सांता. म्हणून ज्याला प्रणव म्हणतात व जे एकाक्षर ब्रह्म आहे त्या माझ्या परमस्वरूपाचे स्मरण करीत असता. या परी त्यजी देहाते, तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावण या परोते आणिक पावणे नाही. जो अशा स्थितीतच देहत्याग करीतो तो निश्चयाने मजप्रत पावतो, कारण त्याला माझ्या प्राप्तीशिवाय दुसरी श्रेष्ठ गतीच नाही. तेथ अर्जुना जरी विपाये, तुझ्या जीवेहन ऐसे जाये, ना हे स्मरण मग होय कायसयावरी अंती. अर्जुना, कदाचित तुझ्या मनात अशी शंका येईल की काय हो, मरणसमयी माझे स्मरण कसे व्हावे? इंद्रिया अनुघड पडलिया, जीविताचे सुख बुडालिया, अंतु बाहेरू उघडलिया मृत्यू चिन्हे. जीविताचे सुख नाहीसे होऊन व इंद्रिये संकटात पडून अंतर्यामी व बाहेर मृत्यूचिन्हे उघड दिसू लागल्यावर, ते वेळी बैसवेची कवणे, मग कवण निरोधी करणे, तेथ काह्याचे नियंत करणे प्रणव स्मरावा. त्यावेळेस उठून बसावे कोणी, इंद्रियांचे संयमन करावे कोणी, आणि कोणाच्या अंतकरणाने ओंकाराचे स्मरण करावे? तरी गा ऐशिया हो ध्वनी, झणे थारा देशी हो मनी, पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. तर बाबा रे, असल्या संशयास तू आपल्या अंतकरणात कदाचित थारा देशील हो. असे पहा, माझी जो नेहमी सेवा करीतो त्याच्या निदानींच्या समयी मी त्याचा सेवक बनून राहतो. श्लोक 14 आणि 15. अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः, तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतं, नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. अर्थात हे अर्जुना, जो ईश्वरान वाचून दुसऱ्या कोणत्याही विषयात चित्त न ठेवणारा साधक रोज रोज प्रतिदिवशी निरंतर मला स्मरतो, माझे चिंतन करतो, त्या सदा शांत चित्त योग्याला मी सुलभ आहे. मोक्ष या नावांच्या श्रेष्ठ सिद्धीला प्राप्त झालेले महात्मे मला प्राप्त होऊन अनित्य व दुःखाचे आगर अशा पुनर्जन्मास प्राप्त होत नाहीत. जे विषयांशी तिळांजळी देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वाऊनी, माते हृदयी सुनी भोगिताती. जे विषयांना तिळांजली देऊन विषयाविषयी होणाऱ्या इच्छांना बांध घालून आवरून व मला हृदयात साठवून त्या सुखाचा उपभोग घेतात. परिभोगितया आराणुका, भेटणे नाही क्षुधाधिका, तेथ चक्षुरादी रंका कवण पाडू. त्यांना त्या समाधानात भूक वगैरेंची आठवणही राहत नाही. मग गरीब बिचाऱ्या नेत्राधिकांचा तेथे काय पाड?
ऐसे निरंतर एकवटले, जे अंतकरणी मजशी लिगटले, मीची होऊन आटले उपासिती. अशा रीतीने निरंतर माझ्या ऐक्यरूपास पावलेले, आपले अंतःकरणात माझ्याशी लीन झालेले व मद्रूप होऊन जे माझीच सेवा करणारे आहेत, तया देहावसान जै पावे, तै तीही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे तरी उपासती ते कायसी. त्यांचा अंतकाळ समीप यावा, त्यांनी माझे स्मरण करावे आणि नंतर मी त्यास पावावे. तर मग त्यांनी पूर्वी जी माझी उपासना केली तिचा काय उपयोग? पैरंकू एक आडलेपणे, काकुळती धाव गा धाव म्हणे, तरी तयाची एक ग्लानी धावणे, काय न घडे मज. हे पहा, संकटाच्या वेळी एखाद्या गरीब मनुष्यानेही मोठ्या काकुळतीने देवा धाव रे धाव म्हणून माझा धावा केला तर त्याचे दुःख निवारण करण्याकरिता मला जावे लागत नाही काय? आणि भक्ताही तेची दशा, तरी भक्तीचा सोसू कायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा. आणि माझे जे भक्त आहेत त्यांच्याशी जर मी असेच आचरण ठेवले तर त्यांनी मग माझ्या भक्तीची हाव का करावी? म्हणून अशा संशयात्मक अभिप्रायाचे नाव देखील काढू नको. तीही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरिला किं पावावा, तो आभारू ही जीवा साहवेची ना. ते ज्यावेळी स्मरण करीतात त्यावेळी त्यांच्या स्मरणाबरोबर मी त्यांना पावतो. ते माझी भक्ती करीतात. ह्या त्यांच्या उपकाराचे ओझे मला सहन करवत नाही.